दोष काढतो आणि दोष काढल्यानंतर मायबाप तो परमार्थ फळाला जात नाही. जगाचा बाप जेव्हा निळोबाला भेटायला आला, समाधान झालं नाही. निळोबाने सांगितलं, देवा तुम्ही आल्यानंतर माझं समाधान नाही, प्रत्यक्षात मला इथं माझा गुरु पाठवा. सद्गुरु वा कोणी सापडेना, कोणी सापडेना, ते शेवटी तुकोबाला वैकुंठावणी यायला लागलं. कोणासाठी? आपल्या साधकासाठी वैकुंठावणी यायला लागल्यानंतर बघा माझ्या निळोबारायाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. पाणी आल्यानंतर बघा माझ्या निळोबानी लेखणी उचलल्यानंतर बघा माझ्या सद्गुरूच्या पायावरती नतमस्तक झाला. डोळे भरून आल्यानंतर चित्त समाधानाने डोळे भरले आणि लेखणी उचलली आणि त्यांनी सांगितलं, जसं तुम्ही मायबाप बघा, माझे सहकारी, माझे गुरुवर्य, माझे गुरुबंधू राऊत बाबाच्या आदेशानुसार 6 महिन्याची पत पाळली. किती महिन्याची? 6 महिन्याची पत पाळली. आणि बघा माझ्या निळोबारायाने बघा माझ्या तुकोबासाठी बघा लेखणी उचलली आणि सांगितलं, पूर्ण केला, 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 पूर्ण केला. पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ, पूर्ण केला मनोरथ. घराले 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 कृपाळू, घराले घराले. मायबाप नेहमी नतमस्तक होऊन सांगतो, मायबाप जर तुम्हाला देवाची जर सेवा करायची आहे ना तर माझ्या जनाईकडे जा. आपल्याकडे वेळ कमी आहे पण जनाईकडे जा. जनाई देवाला विनंती करते आणि सांगतं, जे 6 महिन्याचे उपाशी आहेत त्यांना देवाकडे मागायचं आहे. कोणाला? त्यांना मागायचं आहे. असंच नाव काशीनाथ बाबा, त्यांना देवाकडे मागायचं आहे. म्हणून मागणी पर प्रकरणातील अभंग आहे. जनाई माझी गोड सांगते देवाला, भजंती यथा देवा तू तत्वता. याचा मराठीमध्ये अर्थ आहे मायबाप बघा, देवाच्या मनातलं संत ओळखतात आणि संताच्या मनातलं देव ओळखतो. विठ्ठल बघा, तुम्हाला मी एक ओवी सांगितली, मनाचा मारू न करता इंद्रिय दुःख न देता येथे मोक्ष ऐकतात श्रवणाची माझी. ऐक, 9 प्रकारच्या भक्ती आहेत. एक दासत्व भक्ती आहे, त्याच्या दारात आपण उभे आहे. श्रवण भक्ती बघा, श्रवण भक्ती तुम्हाला फक्त ऐकायचं आहे, आपल्या मनाला मारायचं नाही, इंद्रियाला जायचं नाही. हा मोक्ष तुम्हाला ऐका आहे, फक्त आपल्याला ऐकायचं काम करायचं आहे. तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठ्ठलाचे. आपल्याला हे करायचं आहे, ह्याची आमा करणे काम, बीज वाढवावे नाम. आपल्याला हेच करायचं आहे. म्हणून दोष कुणाचे काढू नका. बघा आता आपण रामायणामध्ये चला, जगाच्या बापा किती होते? 4 पुत्र राजा दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. बघा 4 पुत्र राजा दशरथाला होते. रामायणाकडे या, छोटासा दृष्टांत देतो बघा, दोष काढून याच्यावरून तुम्हाला सांगतो. बघा 4 पुत्र असताना बघा, मोठ्या बंधूला उद्या राज्याभिषेक होणार, तो राजावर बसणार, जगाचा बाप प्रभू रामचंद्र. बघा त्याला धाकट्या आणि छोट्या आईने बघा वर 2 मागून घेतले. टायमिंग सांगितलं, मला आता वर पाहिजे. मग बाबा त्या रामाला बघा पहिला वर मागितला तर त्याला 14 वर्षाचं वनवास, आणि दुसऱ्यांदा मागितलं माझ्या भरताला 14 वर्षाची राजगादी. राऊत बाबा आहेत ना? हा, मग जर तुम्हाला जर 14 वर्षाची राजगादी दिली असती तर तुम्ही भरताला भेटायला गेले, रामाला भेटायला गेले असते का? या मोठ्या माळ्यातल्या भरताला जर 14 वर्षाची गादी दिली असती तर तो चित्रकूटावर रामाला भेटायला गेला असता का? नाही गेला असता. बघा माझ्या लहान बंधूने बघा
गादीचा उपयोग केला नाही माय बाप. जिथं माझा प्रभू रामचंद्र चित्रकूटावर होता तिथं गेल्यानंतर बघा धाकटा बंधू लक्ष्मणाला वाटलं मनामध्ये संशय आल्यानंतर बघा रामा दादा यातला राजगादी दिली तरी याचं समाधान झालं नाही माय बाप. राजगादी याला देऊन सुद्धा याचं समाधान झालं नाही रे. हात आपल्याला मारण्यासाठी आला. माझ्या रामाने सांगितलं लक्ष्मणा तो मारण्यासाठी आला नाही, त्याचं काहीतरी असेल बघा. आम्ही सांगतो असं आ केलं ना काहीच्या मधून विश्वास बाहेर पडतो आणि मध्ये संशय येतो. काय येतो? संशय येतो. त्याच्यामुळे दोष निर्माण होतात. आणि हा विश्वास जर काढायचा नसेल ना तर मग एक काम करा. आधी चरणबंदी भावाने कीर्तने जाईने माने, कीर्तने जाईने माने. विश्वास विश्वास ठेव गुरु पायी, मग देव दिसे स्वदेही. वासना वासना सोडून देई, मग देव दिसे स्वदेही. आपल्याला विश्वास जर घालवायचा नसेल ना तर आपल्याला ह्या तेने पंथे चालू जातात. ह्या मार्गाने आपल्याला जायचं आहे. आपल्याला उलट्या मार्गाने जायचं नाही. जेव्हा माझा भरात दादाला भेटण्यासाठी गेल्यानंतर बघा वेगवेगळे व्याख्यान करायला लागा. दादा दादा कैकई माझी आई कैकई पापिनी आहे, दोषी आहे. तुझ्यासारख्या देवाला 14 वर्षाचा वनवास दिला. तुला बघ देवा बघ आता तुला झाडाचा पालापाचोळा खावा लागेल. बघा माझा जगाचा बाप भरत्या डोळ्यांनी भरताच्या तोंडावर हात टाकला. हात टाकल्यानंतर बघा सांगितलं भरता तो दोष तुझाही नाही, तुझ्या आईचाही नाही आणि माझाही नाही. बघा आता आपण इथं बसलेले बघा चिंतनाकडे या. चिंतनाकडे आल्यानंतर बघा जगाच्या बापाने लहान भावाला उपदेश काय केला बघा. तो दोष तुझा नाही, तुझ्या आईचा नाही, माझ्या बापाचाही नाही आणि कुणाचाही दोष नाही. तो दोष कुणाचा आहे तो ऐका. माय कैकई ना दोषी ना दोषितात, जगित्या बकामन यात्रा सर्व आहे जात. खेळ न दिलासी माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. भावाने लहान्या भावाला उपदेश केला. माय बाप उपदेश केला तुझी आई दोषी नाही, बाप दोषी नाही. हा दोष कुठला आहे? मागील जन्माचं कर्म ह्या जन्माला कारण, ह्या जन्मातील वासना त्याच्या पुढील जन्माला कारण, उर्वरित ह्या जन्माचं पाप त्याच्या पुढील जन्माला कारण. असा आपला जन्म विचार. नाथ बाबा हरिपाठात सांगतात दुरुपदामध्ये जन्म घेण्याला घे वासनेचा संग, तेची अंधे झाले झाले हा दोष माझा नाही बाबा, हा कुणाचा दोष नाही. मागील संचितानुसार हा मला दोष प्राप्त झालेला आहे बाबा. बघा आता आपल्याला अभंगाकडे यायचं आहे. बघा एका बापाला दोन मुली बघा मोठे माळमध्ये सप्त्यासाठी आपल्या माहेरवाडीला आल्या. आता आपल्याला अभंगाकडे यायचं आहे. लांब कट मी शॉर्टकट. आता आपलं मडक भरलेलं आहे. आता बघा दोन बापाच्या दोन मुली मोठे माळच्या सप्तानिमित्त आपल्या माहेराला आल्या. आता बघा पूर्वीचा ते प्रसंग आहे. जर म्हातारी माणसं बघा राऊत बाबा पण सांगतील, ज्यावेळेस बघा माझ्या राऊत बाबांनी तीर्थक्षेत्र मनखेड हळविहिरी येथे बघा पहिलं मंदिर बांधलं. असंच ना राऊत बाबा? पहिलं मंदिर बांधलं. आमचा काळाराम मंदिराचा पुजारी सागर बाबा आणि ते प्राण प्रतिष्ठेचं जागरणाचं कीर्तन आपल्याकडं बघा. दोन मुली आल्यानंतर बघा सप्त्यानिमित्त तर पहिलं काय व्हायचं की बैलगाडी होती. आता तर सगळी साधनं आहेत पण 15 दिवसाचं लॉकडाऊन आहे. तर लक्षात ठेवा 15 दिवसाचं तुमच्या आमच्यावर लॉकडाऊन केलंय. 4 गोष्टी. पहिलं पेट्रोल डिझेल
गोडे तेल फक्त पोराच्या कानात टाकायचं, एवढंच जास्त वापरू नका विठ्ठल. जास्त टाकू नका, आहे की नाही. म्हणजे महत्वाच्या विषयावर लॉकडाऊन आहे, याच्यासाठी आपल्याला अभंगाकडे यायचं आहे. बघा, पहिल्या आपली मुलगी जर सासरला जात असेल ना, तर बैलगाडीच्या तिकडे पुढे बैलाकडे नजर असायची. कुठं? बैलाकडे नजर असायची. आणि जर माहेराला यायचं असेल ना, तर पाठीमागे नजर अशी यायची. माझे तुकोबाला सांगतात, कन्या सासुराशी जाय मागे परत तुम्ही पाहे, तैसे झाले माझ्या जीवा भेटशी. बघा, पूर्वीचा काळ, आताचा काळ नाही. त्या आपल्या घरी आल्या, घरी आल्यानंतर बघा, सकाळचा प्रवास होता, प्रवास केल्यानंतर घरी आल्यानंतर त्या मुलीचा वडील सोबत्याच्या कामामध्ये व्यस्त होत असताना बघा, संध्याकाळी अचानक घरी गेल्यानंतर दोघी बहिणी म्हणजे त्याच्या दोन्ही मुली बघा, घरी आल्यानंतर मग मुलीची विचारपूस केली, पाणी दिलं, चहा दिलं, सगळं झालं. आणि माय लेक गप्पा मारत बसले असताना बघा, वडील मुलीला बापाने प्रश्न विचारला. बापाला असा प्रश्न विचारला, बापाने मुलीला प्रश्न विचारला, मुली तुझं कसं काय चाललंय सासरवाडीला, तुझ्या माहेरात कसं काय चाललंय. मुलीने सांगितलं, बाबा माझ्या धन्याने 7-10 एकरचं वावर भाडे तत्वावर घेतलंय, 60,000चा खर्च केला, त्याच्यामध्ये सगळं पीक पेरणी झाली, एवढली पिकं आली. हा जर 8-10 दिवसात पडला नाही ना, मंडप नाही हा पाऊस, हा तर तुम्ही सांगाल, हा ज्याची आपण आता वाट पाहत होतो, हा जर पाऊस 8-10 दिवसात पडला ना बाबा, तर पिकं चांगली येतील. आणि पडला नाही ना, तर डोक्यावर आणखी कर्ज वाढेल. बापाने चेहरा फिरवला आणि लहान मुलीकडे केला. लहान मुलीला विचारलं, बाई तुझं कसं काय चाललंय. लहान मुलीने आनंदात सांगितलं, बाबा माझ्या धन्यानी ना चिराईच्या तिथं विटभटीचा धंदा टाकलाय, विटा थापण्याचा. चिराईच्या तिथं, इकडं नाही मी पाहिल्या, पण चिराईची तिथं आहे, लाडगावला पण आहे. एवढी घरं दिलेत ना, तर पहिल्याच टप्प्यामध्ये मला 25-30 लाखाचा नफा झाला. माझ्या धन्याला विनंती करते, बाबा आता जर हा वरून पडला, आता इथं थाकू नको. हा जर 8-10 दिवसात पडला तर 5-10 लाखाचं नुकसान होईल. मग एक मुलगी आशा करते पाऊस पडण्याची, आणि एक मुलगी आशा करते पाऊस न पडण्याची. हे महाराज अभंगाच्या प्रथमची पद्धत सांगते. आशा करते पाऊस येण्याची, आणि एक मुलगी आशा करते पाऊस न येण्याची. बघा, माझे देव निवास तुकोबर आहेत, देवाकडे मागणं मागतात. माझं कसं दे ह्या जन्मात नाही, पण एक काम कर, देशीत काय कर, तुझा दास बनव. आणि दास बनवत असताना बघा, छोटीशी वेळ कमी आहे. दास बनवत असताना बघा, कसं दास बनव. बघा, बापाने लहान मुलीच्या 7 वर्षाच्या मुलीला कणगळीला धरला, आणि पायी वारी करत तिथनं इथपर्यंत आला. तेरे गावापासून इथपर्यंत आल्यानंतर बघा, पोरीने विचारल्यानंतर सांगितलं, बाबा हे काय आहे. बापाने सांगितलं, हे चंद्रभागा आहे. उदंड पाहिलो उदंड वर्णिलो
आयशी चंद्रभागा आयशे भीमा तीर. मुलीने बापाला प्रश्न विचारल्यानंतर बापाने सांगितलं चंद्रभागा आहे. चंद्रभागामध्ये गेल्यानंतर काय करावं लागेल? स्नान करावं लागेल. स्नान केल्यानंतर काय करावं लागेल? बापाने सांगितलं ही नामदेव पायरी आहे, हिचं दर्शन घेऊन पुढे जायचं आहे, गाभाऱ्यामध्ये जायचं आहे. गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर तिथं कानोपात्राचं झाड आहे, किरडीचं झाड, तिला आलिंगन द्यायचं आहे. पुढे गेल्यानंतर गरुड खांब आहे. असे प्रश्न विचारत 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 मायलेकाचा संवाद. पुढे गेल्यानंतर गरुड खांब. आता गरुड खांबातही तुम्हाला विश्लेषण करून सांगितलं असतं, वेळ कमी आहे. शिवाप्पा म्हणून राजा आहे कर्नाटकाचा आणि त्याच्यामुळे हा प्रकार घडला. मग तिथं गरुड खांबाला गेल्यानंतर आलिंगन द्यायला लागतं. आलिंगन संताची या, आलिंगन संताची या, शीन झाली माझी काया, शीन झाली माझी काया, मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, तुम्हावरी ठेवित. आता तिथं गेल्यानंतर बघा आणि बाबाने बघा मुलीला सांगितलं. आता लय प्रश्न विचारलेस, लय प्रश्न विचारलेस. तेव्हा मुलीने सांगितलं बाबा आता मला काही सांगायची गरज, आता सांगायची गरज नाही. बाबांनी सांगितलं का बाई? तर मग आता त्याला मी इथं ठेवलंय. हे कोण आहे? इथं ठेवलं इथं. बापाला पण नवल वाटलं, नवल केवडे केवडे नकळे कानवाचे. बापाला पण वाटलं हिला कसं काही वाटलंय. मी तुम्हाला पुरावा देऊन गेलोय, जन्मून जन्मी आम्ही हेच. बापांनी सांगितलं हा कोण आहे? तर याच माझी बापांची भेट आहे. तर इथं कसं काय ठेवलं? बापांनी सांगितलं. मग तिने सांगितलं जनाने, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा